दिवस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. इतकं सुंदर आहे. मग देवाचं वर्णन करत असताना आपण देवाची भक्ती करतो. कलियुगामध्ये आपल्याला नवविधा भक्ती सांगितलेली आहे. त्यातील कीर्तन नावाची भक्ती आपण करतोय. पण कीर्तन करतो, कथा करतो, भजन करतो, पण देवाला आधी ओळखलं पाहिजे ना. ज्या देवाची आपण भक्ती करतो, बघा अहो, सामान्य संसार करत असताना आपण समोरच्याला कुठलाही व्यवहार करताना त्याचा स्वभाव बघतो की नाही. पैशाचा व्यवहार करत असताना आपल्याला समोरच्यावर विश्वास असेल, त्याचा स्वभाव माहीत असेल की हा दिल्यानंतर परत घेतल्यानंतर परत देणार आहे. हा संसार प्रपंचामध्ये जर आपण एवढा विचार करतो तर आपलं सर्वस्व ज्याला अर्पण करायचंय, आपला देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. तुकोबराय म्हणतात की आपला वाणी सर्वस्व देवाला अर्पण करायचंय. त्या देवाचं आपल्याला स्वरूप तरी कळालं पाहिजे की नाही. म्हणून बघा आपल्याला या कीर्तनात बघा 3च गोष्टी बघायच्यात. फार काही आपल्याला बघायचं नाही. काय बघायचंय, पहिलं थोडं बोलायचं. माझं बोलणं कळायलं ना तुमच्या भाषेत? कळायलं ना? हो. पहिलं काय बघायचंय, देवाचं स्वरूप. बोला काय बघायचंय? स्वरूप. दुसरं स्वभाव आणि तिसरं सामर्थ्य. आता ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका, लक्ष द्या. देवाचं स्वरूप बघत असताना देवाची 2 स्वरूपं आपल्या समोर आहेत. पहिलं आहे निर्गुण निराकार आणि दुसरं सगुण साकार. आता निर्गुण निराकार रूप आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की जिथं काय रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया. जिथं आकार उकार मकार चकार काहीच नाही, असं देवाचं काय आहे, निर्गुण निराकार रूप आहे. बघा, तसा तर परमात्मा सर्वस्व चराचरामध्ये व्यापलेला आहे. बरोबर की नाही? तुमच्या आमच्या आपण सगळे देवाचेच अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करिष्यती. बघा, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये हृदयामध्ये परमात्मा अंश देवा हे देवा हे देवा हे देवा हे देवा हे देवा नाना परी. देव नटतो महाराज, पण तुमच्या आमच्यासारखा नाही बरं. त्याला काही पार्लर लागत नाही. देवाचा मेकअप काय हो, भक्तांची भक्ती हाच देवाचा मेकअप आहे. त्याच्या भक्तांना बघा, देव एरवी काय म्हणतो बघा, की तुम्ही मला एरवी विसरलात ना तरी चालेल, तुम्ही माझ्याकडे एरवी आला नाही तरी चालेल, पण मला मात्र
आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. कारण भक्तीचा मेकअप जेव्हा होईल, भक्तीचा शृंगार जेव्हा होतो, तेव्हा देव सुंदर असा नटलेला दिसतो. आता सध्या बाजारात गोरं होण्याची क्रीम आली आहे, गोरं होण्याची पावडर आली आहे, बरोबर की नाही? आल्यात ना? बरं का, माझ्या आजोबांना मी जेव्हा सांगितलं की बाबा आता बाजारात सध्या गोरं होण्याची क्रीम आली आहे, आजोबा हसले, म्हणाले काय आमचा काळ होता, आम्ही गोऱ्यांना हकलून लावायसाठी प्रयत्न करत होतो. माझं बोलणं कळते, जाणकारांना कळेल बरं. गोरे तिकडून आले होते ना, आम्ही गोऱ्यांना देशातून हकलवायसाठी प्रयत्न करत होतो आणि देशातले सगळेच गोरे होण्याच्या मागं लागले. हे बघा, बाह्यांगानं परमार्थ करणं हा परमार्थातला मुळी विषयच नाही. तुम्ही वरून दिसता कसे, त्यापेक्षा तुम्ही वरून आहात कसे, हे आतून आहात कसे, हे फार महत्वाचे. दिसणं बघा काय असतं, हे जे आपल्याला सर्व गोष्टी दिसतात म्हणून आपल्याला फार चांगलं वाटतं, पण आतमध्ये जेव्हा आपण बघतो, आतला गाभा आपल्याला जेव्हा कळतो, तेव्हा खरी परमार्थातली गोडी कळते. मग त्यामुळं देव वरून आपल्याला सगळ्यांना मूर्ती रूपानं दिसतो. अहो तसं पाहिलं तर देव सुद्धा काळाच आहे की, वरून पांडुरंग परमात्म्याचं रूप आपण बघितलं तर काळच आहे. मग आपल्या सगळ्यांना गोरं का व्हायचंय? जेव्हा देवासारखा रंग आपला होईल तेव्हा खरा परमार्थ आहे. म्हणजे काळं व्हायचं म्हणजे रंगाने नाही, आपलं अंतरंग आतून शुद्ध झालं की तोच खरा पांडुरंग. विठ्ठल मग आपल्याला देवाचं स्वरूप बघायचंय. अहो हे निर्गुण निराकार म्हणजे जिथं काहीच नाही ते देवाचं निर्गुण निराकार रूप आहे. आता देवाचं आपल्याला सगुण साकार रूप बघायचं. सगुण साकार रूप इतकं सुंदर आहे महाराज, मी मगाशी सांगितलं किती सुंदर आहे. बघा जेव्हा सीताई साहेबांनी जेव्हा पहिल्यांदी प्रभू रामचंद्रांना पाहिलं, बरं का, जेव्हा सीताई साहेबांनी पहिल्यांदा प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि पाहतच राहिल्या महाराज. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई, राम देखे सिया माँ सिया राम को, राम देखे सिया माँ सिया राम को, चार अखियाँ लड़ी की लड़ी रह गई, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. जेव्हा पहिल्यांदा पाहिलं आणि बघतच राहिल्या, इतकं सुंदर माझा परमात्मा आहे. आता देवाचं आपल्याला काय स्वरूप कळालं, निर्गुण निराकार आणि सगुण साकार. आता आपल्याला देवाचा स्वभाव बघायचा आहे आणि त्या स्वभावाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपावंत किती, कृपावंत किती,
कृपावंत किती, वाजवा वाजवा एकदा जोरदार टाळ्या. कृपावंत किती दीन बहु आवडती. तुकोबरायांनी देवाचा स्वभाव पहिल्या चरणात सांगितला. देव कसा आहे? कृपावंत, कृपेचा सागर आहे बघा. वंत प्रत्यय जिथं 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 येतो तिथं विपुलता सिद्ध होत असते. कृपावंत, भाग्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, बाकी सारे वंत. आता सगळे सांगत बसायला टाइम नाही, म्हणून वंत प्रत्यय जिथं आला की तिथं अनलिमिटेड, कमीच कशाची नाही, असा कृपेचा सागर असणारा परमात्मा आहे. देवाचा स्वभाव सांगितलाय की तो कृपा करतो. बघा, दोन शब्द असतात, कृपा आणि आशीर्वाद. कृपा वेगळी आणि आशीर्वाद वेगळा. आशीर्वाद हा मागून घ्यावा लागतो आणि कृपा ही व्हावी लागते. विठ्ठल देव कृपावंत आहे. आता सामान्य आपण बघा, आपण सगळे शेतकरी वर्ग आहे. आपण आपला एखादा मित्र आहे, जीवलग मित्र आहे बरं का, अतिशय आपली घट्ट मैत्री आहे. पण मला सांगा, तो मित्र आपल्याला काहीही करायला तयार आहे. अगदी आपल्याला गारव्यामध्ये का वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे. बरोबर होत असतं कधी कधी वयानुसार बरं का, समजून घ्या. इतका घनिष्ठ मित्र आहे. मला सांगा, काहीही करायला जो एखादा मित्र तयार झाला, पण मला सांगा, तो मित्र कधी आपल्या पत्नीची भूमिका करू शकेल का? हो, करू शकेल? नाही ना, करता येणार. पण हा अपवाद सुद्धा देवापुढं खोटा ठरतो. ऐका कसा. तुम्ही म्हणाल की पत्नीची भूमिका कशी काय करेल? चला हस्तिनापूरला चला. हस्तिनापुरामध्ये काय झालं? अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा. अर्जुनानं कृष्णाला सांगितलं की देवा, मला जरा बोर होतंय रे, तुम्हाला जसं झालंय असं झालं नाही ना माता माऊल्या? अर्जुन म्हणतो की देवा, जरा बोर झाला, आपण थोडंसं फिरून येऊ बरं का. मग श्रीकृष्ण परमात्मा तर तयारच आहेत. अर्जुन तर आवडीच आहे बरोबर का. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले. हो, या अर्जुनाचं सांगायला खूप वेळ कमी पडेल, एवढा अर्जुन प्रिय आहे भगवंताला. भगवंतानं रथ काढला आणि दोघं निघाले आणि सरळ एका वनामध्ये गेले. त्या वनाचं नाव आहे काम्यक वन. काम्यक नावाच्या वनात ते दोघं गेले. गेल्यानंतर आता इतकं सुंदर वन, ते खूप सुंदर. त्या वनात गेल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं, मला काय बुद्धी सुचली आणि देवाला घेऊन इथं आलो. सुभद्रेला आणलं असतं तर? कळतंय ना? इतकं सुंदर वन होतं बरं का. मला काय बुद्धी दुर्बुद्धी सुचली आणि मी इथं देवाला घेऊन आलो. सुभद्रेला आणलं असतं तर थोड्या चार प्रेमाच्या गोष्टी बोलता आल्या असत्या. थोडक्यात तिथलं वातावरण जरा रोमॅन्टिक होतं, इतकं सुंदर. मग देवाला आता कसं आहे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव कसा आहे, भक्ताच्या मनात एखादा संकल्प यावा आणि तो देवानं लगेच पूर्ण करावा. देवाला वाटलं, ऐका, की माझ्या भक्ताला त्याच्या पत्नीचा विरह जाणवतोय, मी काहीतरी केलं पाहिजे. आणि परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी जरा घोड्यांना पाणी दाखवून येतो. आणि पाणी दाखवायला घोडे घेऊन जातात. या झाडाच्या आडून देव जातात आणि या झाडातून नख शिखांत असं सुभद्रेचं रूप, हुबेहूब टॉप टू बॉटम सगळी सुभद्रा बरं का. साक्षात सुभद्रा इतकी सुंदर दिसत नसेल इतका माझा परमात्मा सुंदर दिसत होता सुभद्रेच्या रूपामध्ये. आता सुभद्रा आली, पैंजनाचा आवाज आला. अर्जुनाला वाटलं इथं पैंजनाचा आवाज कसा काय आला. मागं वळून बघितलं तर सुभद्रा. आश्चर्यचकितच झाला, म्हणे सुभद्रे तू इथं कशी काय आली? सुभद्रा म्हणाली, कशी आली काय आली याला काही महत्व नाही, आली हे महत्वाचं. बरं म्हणाली, ठीक आहे आली ना, बस जरा. आता बघा, तिथं त्यांनी काय केलं हे महाभारतात नाही, पण जेव्हा बराच वेळ त्यांनी प्रेमाच्या गोष्टी केल्यानंतर अर्जुनाला मात्र जाग आली. ऐकताय ना? तुम्हालाही जाग आली का? हां, अर्जुनाला जाग आली आणि अर्जुन म्हणतो, सुभद्रे उठ बरं, उठ सुभद्रे, आत्ता या क्षणी भगवंत येतील तुला आणि मला बघितलं तर देव म्हणतील मला कशाला घेऊन आला, जर सुभद्रेलाच आणायचं होतं तर. म्हणून अर्जुन काय करतो, सुभद्रेला उठवतो. सुभद्रा उठते. पण आता एवढं सुंदर वातावरण, सुभद्रेलाही जाऊ वाटत नाही, अर्जुनालाही जावं देऊ वाटत नाही, पण जावं तर लागणार. म्हणून सुभद्रा जायला लागणार तेवढ्यात अर्जुन तिला थांबवतो.
अर्जुन थांबवतो आणि हातातली बोटातली अंगठी काढतो आणि सुभद्रेच्या बोटात घालतो. काय अर्जुन म्हणतो की सुभद्रे, आपल्याला भविष्यामध्ये या दिवसाची आठवण म्हणून ही अंगठी तुला देतो. आता सुभद्रा ती अंगठी घेऊन जाते. तिथे सुभद्रेला पुढं काही काम नाही. आता परमात्मा घोड्याला पाणी दाखवून किरीटिनम गदिनम चक्रहस्त त्याच्या चतुर्भुज रूपामध्ये येतात. आणि आता काय झालेलं असतं, अर्जुनाचा चेहरा जरा खुललेला असतो. अर्जुनाचा चेहरा खुललेला असतो. भगवंत म्हणतात, अर्जुना काय झालं, मी इथून गेल्यानंतर कोणी आलं होतं का? अर्जुन म्हणतो, नाही देवा. थोडासा घाबरतो. बरं, नाही देवा, कुणी आलं नव्हतं. मग बरं ठीक आहे, कुणी आलं नव्हतं. मग आता बराच वेळ झाले, आता आपल्याला हस्तिनापूरला निघालं पाहिजे म्हणून दोघंही निघतात. पण आता देव खेळी आहे, देव चतुर आहे. चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी असा असणारा देव मात्र त्याच्या लीला दाखवायला सुरुवात करतो. आता परमात्मा पुढे रथाचं सारथ्य करताना रथाची दोर हातात आणि मग आता निघाले दोघं. पण अर्जुनाला दाखवायचंय. मग भगवंत काय करतात, अर्जुना ते बघ ते वन किती छान आहे बघ, ते झाड किती सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, हो देवा सुंदर आहे. परत म्हणतात, अर्जुना अरे बघ ना ते तळ किती सुंदर आहे. काय हेतू काय आहे की अर्जुनानं बोटातली अंगठी पाहावी. अर्जुनाचं लवकर लक्ष जात नाही, पण देव काय त्याचे प्रयत्न सोडत नाही. पण शेवटी अर्जुनाचं लक्ष मात्र त्या अंगठीवर जात. अर्जुनाच्या सगळ्या फ्युजाच उडतात महाराज. अर्जुनाला वाटतं की ही अंगठी देवाच्या बोटात आलीच कशी. पण आता विचारावं कसं, घाबरतो. बघा कसं असतं, ऐका, काही प्रसंगात घाबरणं गुन्हा नसतो, फक्त सावरता आलं पाहिजे. विठ्ठल तसा अर्जुन सावरतो आणि देवाला विचारायला जातो. देवा अरे मला एक विचारायचं होतं म्हणे. देव म्हणतो, विचार ना बाबा, का गीता कळाली नाही का तुला? आता मी परत काही सांगत बसत नाही. गीता कळाली म्हणे देवा, पण एक प्रश्न विचारायचा आहे. मग विचार बाबा, लवकर विचार, आपली वेळ पुढं जात चालली आहे, लवकर विचार. अर्जुन म्हणतो, देवा ते असं होतं ना आपल्याला कधी कधी घाबरल्यावर. देवा अरे बाबा बोल रे अर्जुना, काय घाबरतोस? एवढे गीतेतले अवघड प्रश्न विचारले, साधा प्रश्न विचारायला आता घाबरतोयस. मग अर्जुन देवाला म्हणतो, देवा मला एक सांग की ही अंगठी तुझ्या बोटात कशी आली? देव म्हणतो, अरे असं काय विचारतोस, आत्ताच तर तू घातलीस ना. आणि मग अर्जुनाच्या लक्षात येतं की मी असा व्यवहार सुभद्रा म्हणून जिच्या सोबत करत होतो, ती सुभद्रा नाही, माझा देव होता. विठ्ठल एवढा कृपावंत देव आहे की भक्ताच्या मनातला संकल्प पूर्ण करण्यासाठी ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. देवाला दुसरं काहीच लागत नाही हो, देवा कारणे भाव तस्मात थोर प्रेमाचा भुकेला. भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. त्याला दुसरं काहीच लागत नाही. अहो मला सांगा, एवढी अष्टयोनी
अक्षयोनी सेना होती, पण अर्जुनाने मात्र देवाला मागितलं आणि दुर्योधन सगळी सेना घेऊन गेला. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन स्मित हास्य करत होता, त्याला भगवंत मिळाले यातच समाधान होतं. पण कृष्ण परमात्मा मात्र अर्जुनाचा उपहास करताना अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन हसतोस काय? अर्जुना हसतो काय? बघ की तुला सध्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून मिळतील, पण मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. पण अर्जुनाचा स्वभाव कसा आहे? अर्जुन म्हणतो मला तू मिळाला ना, मला दुसरी कशाचीच गरज नाही. विठ्ठला भगवंत अर्जुनाला म्हणतात की हार निश्चित है तेरी, हर दिन रहेगा उदास. काय म्हणतात? हार निश्चित है तेरी, हर दिन रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, केवल छाछ बची है तेरे पास. पण तोही अर्जुन आहे. अर्जुन म्हणतो देवा जीत निश्चित है मेरी, दासन होगा उदास. जीत निश्चित है मेरी, दासन होगा उदास. माखन लेकर क्या करूं, जब माखन चोर है मेरे पास. जिथं सर्व असणारा देव माझ्या पक्षात आहे, तिथं मला घाबरायची काय गरज आहे? आणि बघत नाही हो देव, जात पात देव कधीच बघत नाही, काहीही करतो. कबीराचे विणितो शेले, कबीराचे विणितो शेले. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा भावड्या भक्तासाठी, भावड्या भक्तासाठी देव करिता. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा भक्तासाठी देव करायला कधीच लाजत नाही. म्हणून देवाचा स्वभाव आहे की तो कृपेची वर्षाव करतो, कृपा करतो. बघा आपल्या सामान्य जीवाला वाटतं की आपलं कल्याण व्हावं, कुणाच्या ना कुणाच्या संगतीत गेल्यानंतर आपलं कल्याण व्हावं. पण बघा देवाकडे गेल्यानंतर आपण मंदिरात देवाच्या रोज जातो, दररोज देवाच्या मंदिरात जातो. पण ऐका, ये मंदिर भी एक गजब की जगह है, ये मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मांगते हैं और अमीर अंदर भीख मांगते हैं. कळतंय का? गरीब बाहेर भीक मागतो आणि श्रीमंत आतमध्ये. बरं या बाहेरच्या भिकाऱ्याचं 2-5 रुपयात भागतो, आतला 10-10 लाख मागतो. देवाकडे गेल्यानंतर देवाला जर मागितलं ना तर दुसरं कमी पडणार नाही. म्हणून म्हणतात राम को मांग ले मेरे प्यारे, राम को मांग ले मेरे प्यारे. उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. मांग ले मेरे प्यारे, मांग ले मेरे प्यारे. उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा.
पता नहीं कब रुला दे, संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे, संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संसारियों का संग करोगे तो काम की याद आएगी, संसारियों का संग करोगे तो काम की याद आएगी, संतन का संग करोगे तो राम की याद आएगी. विठ्ठल आपलं कसं आहे, आपण परमार्थ करतो पण आपला प्रपंच चांगला व्हावा म्हणून परमार्थ करतो. एका ठिकाणी प्रवचन चालू होतं, माता माऊल्या झोपल्या नाही ना, कसं माझं यांच्याकडे लक्षच जाईना हो, सगळे इकडं हे असं माझाच पक्ष बाजूला ठेवलाय तुम्ही. तुम्ही हाय ना सगळ्या माझ्या पाठीशी. हा हा तर एका ठिकाणी प्रवचन चालू होतं, सुंदर प्रवचन चालू होतं. महाराज सांगत होते की बघा, या जन्मी जे पुरुष आहेत ते पुढच्या जन्मी सुद्धा पुरुषच होणार, या जन्मी ज्या स्त्रिया आहेत त्या पुढच्या जन्मी सुद्धा स्त्रियाच होणार, असं महाराज सांगत होते बरं का. एक आजी तटकन उठली आणि निघून जायला लागली. महाराज म्हणाले, अहो आजी काय झालं, मी एवढं चांगलं सांगतोय तुम्ही अशा निघाल्या का. आजीनं फार सुंदर उत्तर दिलं बरं का. आजी म्हणते, महाराज पुढच्या जन्मी येऊन पण जर भाकऱ्याच थापायच्या असतील तर प्रवचन ऐकून फायदा काय. कळतंय ना माझं बोलणं. आपण परमार्थ करतो पण प्रपंच चांगला व्हावा म्हणून करतो. बघा, संतांचा परमार्थ ही देवासाठीच आणि प्रपंच सुद्धा देवासाठीच. विठ्ठल भगवंताचा स्वभाव सांगत असताना तुम्ही देवाकडे गेला ना, देवाला मागायचं, देव भक्तासाठीच द्यायला तयार आहे हो. ज्या ज्या भक्तासाठी, ज्या ज्या भक्तावर कधी काही संकट येतं ना, त्यांचा भगवंत काय करतो, भार वाहतो दुसरं चरण. वाहे माथा करी योग क्षेम चिंता. पण कुणाचा भार वाहतो, जे त्याचे भक्त आहेत. देवाला भक्त किती आवडतात, फार सुंदर सांगतात. देवाला विचारलं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, परमात्मा सांगतात, न मे तथा प्रियतम आत्मयो निर्ण शंकरहा न संकर्षण न च श्री नैवात्माचे यथा भवान. ऐका, म्हणजे या सगळ्या विश्वामध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल त्यांना संकर्षण, संकर्षण म्हणजे माझा मोठा भाऊ बळीराम दादा, न च श्री माझी पत्नी लक्ष्मी सुद्धा मला एवढी आवडत नाही, शंकर भगवान सुद्धा एवढे आवडत नाहीत. एवढं मला काय आवडतात, नैवात्माचे यथा भवान, भवान म्हणजे तुम्ही, म्हणजे माझे भक्त मला एवढे आवडतात. आणि भक्तासाठी देव काय काय करतो, किती किती उदाहरण आहेत.
देवासाठी भक्तासाठी परमात्मा, पण त्या भक्तासाठीच देव करतो ज्या भक्ताचं अंतकरण शुद्ध आहे. कोणासाठी देव एवढं वैकुंठ सोडून इथं यायला रिकामा नाही हो. विठ्ठल विठ्ठल. पण आपण सगळे परमार्थ करतो तो कशासाठी? आपल्याला काहीतरी पाहिजे, काहीतरी मिळावं याच्यासाठी आपण परमार्थ करतो. आपली सहज जरी कोणतीही क्रिया असली तरी ती आपली स्वार्थासाठी असते. व मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायदेशिवाय प्रवृत्त होत नाही. आपण तर सगळे जाणकार माणसं आहेत. एका उंच टेकडीवर, बरं का, ऐकताय का, एका उंच टेकडीवर एका देवीचं मंदिर होतं. आणि ती देवी या गोष्टीसाठी प्रसिद्ध होती की जी दुसऱ्याला काहीतरी मागितल्यावरच प्रसन्न होते किंवा तो आशीर्वाद देते. आता देवीची महती ऐकली, बऱ्याच लोक तिथं, बरीच लोक जात होती. एक तरुण मुलगा देवीच्या दर्शनाला चालला होता. जाताना पुजाऱ्याचं काम होतं बाबा या देवीचं महात्म्य सांगणं. माणसानं गेलं. पूर्वी काय असायचं, देवाकडं संत यायचे तेव्हा देव संतांना म्हणायचा की अहो काहीतरी मागा, तुकोबाराय मला काहीतरी मागा. आता जेव्हा माणसं देवाकडे येतात तेव्हा देवाला वाटतं यानं मला यावेळी तरी काही मागू नये, निदान एवढी वेळ तरी मला यानं काही मागू नये. देवाला भीती वाटते हो. तो तरुण तिथं देवीच्या दर्शनाला चाललेला असताना त्या पुजाऱ्यानं त्याला सांगितलं की हे बघ बाबा, देवीच्या दर्शनाला चाललाय पण ही देवी वेगळी आहे, दुसऱ्याला मागितल्यावरच देवी देते. म्हणाला ठीक आहे, काही अडचण नाही. जातो, देवीचं दर्शन घेतो. येता वेळी पुजाऱ्याला वाटतं की बाबा ह्यानं काय मागितलं असेल जरा बघू. मग त्याला थांबवतो आणि म्हणतो बाळा देवीला काय बरं मागितलं? तो मला मागितलेलं सांगायचं नसतं, मग ते पूर्ण होत नाही. असं होतं ना, बरोबर की नाही? नाही म्हणाला असं काही नाही, देवी प्रसन्न होईल. तुझं दुसऱ्यासाठी मागितलं असेल तर देवी नक्की देणार, तू निसंकोच सांग. तो मुलगा म्हणतो मी फार काही वेगळं मागितलं नाही हो. मी देवीला म्हणलं देवी माझ्या मायबापाला चांगली सून मिळू दे. आता हे मागणं कोणासाठी आहे? त्याच्यासाठी, दुसऱ्यावर घालून का होईना पण मागितलं स्वतःसाठीच ना. विठ्ठल आपला प्रपंच सुद्धा मागण्यासाठीच आणि परमार्थ सुद्धा मागण्यासाठीच आहे. म्हणून जेव्हा आपला परमार्थ, बघा परमार्थ आणि प्रपंच वेगळा करायची गरज नाही. तुम्ही प्रपंच जर देवाला धरून केला तर तोच तुमचा परमार्थ आहे. विठ्ठल हो. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात की देवा त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता. त्या भक्ताच्या योगाचीही चिंता देव करतो आणि क्षेमाचीही चिंता देव करतो. आता योग आणि क्षेम म्हणजे काय हो? जे आपल्याला प्राप्त आहे ते योगाने होतं आणि त्याचं परिपालन म्हणजे ते टिकवणं, याचा अर्थ क्षेम. विठ्ठल विठ्ठल. बघा आपल्याला नशिबानं मिळालेलं सोपं असतं. नशिबानं आपल्याला बापदादाची जमीन मिळते, पैसा मिळतो, हे ज्याच्या त्याच्या भाग्यावर अवलंबून आहे. पण ते टिकवता आलं पाहिजे, याला क्षेम म्हणतात. अनेकांना भाग्यानं कितीतरी गोष्टी मिळाल्या पण ते टिकवता आल्या नाहीत. कितीतरी जमिनी मिळाल्या पण व्यसनाच्या अधीन जाऊन त्या जमिनी सुद्धा गेल्या हो महाराज. सध्या जर आपण विचार केला थोडासा, बघा संतांच्या संगतीत जायचं, देवाच्या संगतीत जायचं. देवाकडे गेल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा विचार केल्यानंतरच आपल्याला फळ मिळेल. पण सध्या देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हेच कळत नाही. मग संतांच्या मार्फत जेव्हा आपण देवाकडे जातो, बघा काय असतं, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक लहान मूल असतं. आहे ना प्रत्येकाच्या घरात? हा, लहान मूल, लहान लेकरू असतं. मला सांगा सकाळी सकाळी उठल्यानंतर ते कसं असतो? हा, अतिशय असं दोन्ही नाकातून गंगा यमुना घाणीनं भरलेलं, बरोबर? असं ते लेकरू प्रत्येकाच्या घरात असतं. मग काय होतं, एका अंगणात ते असंच छोटंसं लेकरू खेळत असतं आणि बाहेरून त्याचे वडील येतात. वडील आल्यानंतर आता ते घाणीनं भरलेलं लेकरू, त्या लेकराला कळत नसतं की मी घाणीनं भरलोय, पण त्याला त्याचे वडील कळत असतात. समोरून आलेले वडील, तो म्हणतो पप्पा पप्पा मला घ्या, बाबा मला घ्या. पण वडील जवळ येतात, घाणीनं भरलेलं लेकरू बघतात आणि
तिथून निघून जातात. पण मला सांगा, कसंही असलं तरी त्याला कोण घेते हो? हा? कसंही कितीही घाणीनं भरलेला असो, पण त्याला कोण घेते? त्याची आई घेते ना महाराज. तर आई, अहो, गुणवानावर प्रेम करणारे लाखो भेटतील, पण अवगुण्यावर सुद्धा प्रेम करणारा फक्त आई असते. जिच्या, अहो, आपल्या फार सुंदर गायन केलं की आपल्या कितीतरी माता माऊल्यांना वाटतं, इतके चांगलं गाणारं बघितलं की वाटतं की नाही वा आपलं लेकरू सुद्धा गाणारच निघावं. वाटतं गाणारं पण निघतं पिणारं, आहे की नाही? एवढं सुंदर वाद्य वाजवल्यानंतर वाटतं की नाही, म्हणजे हे काय त्यांच्यात गुण आहे, हा त्यांच्यातला गुण आहे. गुणवानावर आपण कुणीही प्रेम करू हो, पण ज्या कसंही लेकरू असताना बघा, एकाईला 3 लेकरं होते. 3 लेकरं होते. ती का त्या लेकरावर अवगुण्यावर सुद्धा प्रेम करते लक्षात येईल. पहिलं लेकरू रडायला लागतं, मोठं असतं, तिघही रडायला लागतात. मोठ्या लेकराकडे जाते, मोठ्या लेकराला म्हणते, तुला काय झालं बाळा? तो म्हणतो, मला आई 10 रुपये पाहिजे, मला काही माहित नाही, मला 10 रुपये पाहिजे. ती म्हणते, हे बाबा 10 रुपये घे, पण शांत बस. त्याला 10 रुपये देते, ते शांत बसतं. दुसरं लेकरू रडत असतं, त्याच्याकडे जाते, तुला काय झालं सोन्या? तो म्हणतो, मला आई बिस्किटचा पुडा पाहिजे. आई म्हणती, हा घे बिस्किटचे 2 पुडे घे, पण रडू काही नको. ते बिस्किटचा पुडा घेतं, शांत बसतं. तिसरं मात्र लाडाचं असतं, छोटं असतं, ते काय रडायचं थांबत नाही. त्या लेकराला आई स्वतः म्हणते, तुला 10 रुपये देऊ? ते म्हणतं, आई मला 10 रुपये नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ? म्हणतं, मला बिस्किटचा पुडा नको. अरे तुला 10 रुपये नको, बिस्किटचा पुडा देऊ नको, मग तू रडतोय कशासाठी? ते लेकरू म्हणतं, मला आई 10 रुपये नको, बिस्किटचा पुडा नको, मला तू पाहिजे, मला फक्त तू पाहिजे, तू सोडून मला दुसरं काहीच नको. ज्या लहान लेकराला आई सोडून काही आवडत नाही, त्या मोठ्या झाल्यानंतरच्या लेकराला त्या लेकरापासून आईला कसं राहावं वाटेल हो? साधा विचार आहे की नाही? लहानपणी फक्त लेकराला त्याची आई आवडते. काय असतं, 4-5 महिन्याचं लेकरू असतं. कसं आहे माहिती का, 4-5 महिन्याचं लेकरू ती आई काय करते, असं हातात घेते आणि असं टाकते, आहे की नाही, असं खेळत असते. हा, तुला मामाची पोरगी बायको करायची, काय म्हणते? आता या लहान 4-5 महिन्याच्या लेकराला बायको तरी कळती का हो? मग त्याला बायको कोणी शिकवली? हा, आणि मग मोठं झाल्यावर त्याने बायकोचं ऐकलं तर त्रास कोणाला होतो? आईलाच होतो. विठ्ठल माझा मुद्दा हा आहे की तुम्ही कसेही असा, तुम्ही कसेही असा, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा, सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग देवाकडे तुम्ही कसंही गेलात ना, फक्त तुमच्या मनामधला भाव शुद्ध असेल तर देव द्यायला तयारच आहे. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात की कधी काळी आपल्या जीवनामध्ये वाट चुकण्याचा प्रसंग आला तर देव आपल्या हाताला धरून पहिलं तीराला नेतो. भुलो नेदी वाट करी धरोनी दावी नीट. हे सगळं कधी होतं? जेव्हा तुम्ही जीवानं भावानं देवाचं अनुसरण कराल. विठोबार आपण छान भजन घेऊ. 10-15 मिनिटं शिल्लक आहेत. हा, ज्यांना ज्यांना 2 हात आहेत त्यांनी हात वरती करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, असं भजन केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. बघा,
आपल्याकडे वेळ थोडाच राहिलाय, म्हणून आपल्याला 10-15 मिनिट शिल्लक आहेत आपल्याकडे. आपल्याला देवाचं काय कळालं, स्वरूप कळालं, देवाचा स्वभाव कृपावंत कळालं, देवाचं सामर्थ्य. बघा, देवाचं सामर्थ्य सांगण्यासाठी मनुष्य सुद्धा समर्थच पाहिजे की हो. देवाचं सामर्थ्य सांगण्यासाठी मनुष्य सुद्धा समर्थच लागेल. माझ्या तुमच्यासारखा सामान्य कीर्तनकार देवाचं सामर्थ्य सांगेल यात नवल नाही. माझ्या तुमच्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला देवाचं सामर्थ्य सांगता येणार नाही यात नवल नाही. उपनिषदांना सुद्धा ते जमलं नाही. न करवे अर्थ उपनिषदा न करवे न करवे अर्थ उपनिषदा. देवाच्या सामर्थ्याचं वर्णन करायला आपल्याकडे सुद्धा ते सामर्थ्य लागेल. म्हणून देवाचं स्वरूप, स्वभाव, सामर्थ्य सांगताना तुकोबाराय आपल्याला जाता जाता एक विनंती करतात की तुम्हाला सगळं मिळेल, फक्त तुम्ही त्या देवाचं भावानं जीवानं फक्त अनुसरण करा, दुसरं काहीच लागत नाही. सध्या आपल्या सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. सगळ्यांना वाटतं मी सुखी व्हावं, मी सुखी व्हावं, मी सुखी असावं. मला सांगा, सुखी असणं हे दाखवणं महत्वाचं आहे का सुखी असणं हे अनुभवणं महत्वाचं आहे? सुखी असणं हे अनुभवणं फार महत्वाचं आहे. लोक लाखोंचा खर्च करतात आणि फिरायला जातात. लाखोचा खर्च करतात, फिरायला जातात, तिथं गेल्यानंतर बघत काहीच नाहीत, फक्त फोटो काढतात आणि स्टेटसला टाकतात. बघायचं, फोटो काढायचा, स्टेटसला टाकायचं. आणि मुद्दा त्याच्या पुढे स्टेटसला टाकल्यानंतर कुणी कुणी माझं स्टेटस बघितलं याच्यात पुन्हा वेळ घालवायचा. बरं, त्याच्याही पेक्षा पुढं ज्याच्यासाठी टाकलंय त्याने नाही बघितलं की सगळ्या ट्रिपचे पैसे गेले असं वाटतं. मग मला सांगा, आपण सुखी आहोत हे जगाला दाखवणं महत्वाचं आहे का आपण आहोत हे अनुभवणं महत्वाचं आहे? आपण ते अनुभवलं पाहिजे. अहो, किती सुंदर असा हा स्वर्गीची अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म हा का, तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा इतका सुंदर सोहळा इथं चालू आहे आणि त्याचा जर आपल्याला भाग होता येत नसेल तर आपल्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणच नाही. म्हणून सुखाची अपेक्षा ज्यांना आहे ना, सुखाची अपेक्षा ज्यांना आहे त्यांनी दाखवण्यापेक्षा अनुभवणं फार महत्वाचे. काय आहे, माणसं दुःखी काय सांगू, सध्या सुखी फक्त एकच व्यक्ती आहे, लहान लेकरू. काय असतं, वयस्कर माणसं काय असतात, ते वयस्कर माणसं भूतकाळात जगतात. आम्ही असं केलं, आमच्या काळी असं होतं, आम्ही किती पावसाळे बघितले, आम्ही किती उन्हाळे बघितले. अहो, तुम्ही पावसाळे उन्हाळे बघितले असते ना, आम्ही एकाच वर्षी कितीतरी पावसाळे बघितले. हा वा. मग वयस्कर माणसं काय करतात, भूतकाळात जगतात की आम्ही असं केलं, आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं, म्हणून ते दुःखी आहेत. तरुण वर्ग भविष्याच्या चिंतेत दुःखी आहे. मला घर मिळवायचंय, मला गाडी घ्यायची आहे, मला अमुक घ्यायचंय, तमुक घ्यायचंय, त्याला भविष्याची चिंता आहे म्हणून तो दुःखी आहे. आणि सगळ्यात सुखी कोण आहे तर तो लहान लेकरू आहे, कारण ते वर्तमानात जगतं. म्हणून वर्तमानात जगता आलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा मला फार दुसरं काही नको, मला लहानपणा देगा देवा, मला लहान कर. कारण लहानपणात अज्ञानात जेवढं सुख आहे ना तेवढं ज्ञानी झाल्यानंतर नाही. विठ्ठला म्हणून बघा, आज सगळ्यात जास्त
तर हे लहान लेकरं आहेत, ते अज्ञानी आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची आज गरज आहे. आणि हे संस्कार केले माझ्या शिवाजी राजांनी. ऐका, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. औरंगजेबाकडे जायचं होतं, आग्र्याला जायचं होतं. अहो, दुश्मनाच्या गावात जायचे, वैऱ्याच्या शत्रूच्या गावी जायचे. सोबत शंभूराजांना घेतलं. आपल्यासारख्यांनी काय विचार केला असता, अहो शत्रूच्या ठिकाणी जायचंय, आपल्या वंशाच्या दिवाला घरातच ठेवूयात. आपण हा विचार केला असता. शिवाजी महाराजांनी शंभूराजांना घेतलं आणि निघाले. आता मला सांगा, गडावरून आग्र्यापर्यंतचा एवढा सगळा प्रवास होता. त्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि शिवाजी महाराज काहीतरी तर बोलले असतील ना हो. शिवाजी महाराजांनी शंभूराजांना काय सांगितलं असेल, आपलं कॅनरा बँकेत अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत, हे सांगितलं असेल शिवाजीराजांनी. माझा राजा शंभूराजांना सांगतो, शंभूराजे तुम्ही आतापर्यंत यश पाहिलं, शंभूराजे तुम्ही आतापर्यंत कीर्ती पाहिली, आतापर्यंत स्वराज्य पाहिलं, आता संघर्ष काय असतो बघा. आणि शंभूराजांना घेऊन जातात. शंभूराजांना घेऊन गेल्यानंतर बाणेदार संभाजी बघितल्यानंतर दिलेर खान औरंगजेब त्याला एक हत्ती भेटवस्तू देतो बरं का. एवढा मोठा हत्ती शंभूराजांना भेट म्हणून दिल्यानंतर दिलेर खान मात्र तिथं हसून शंभूराजांना म्हणतो की संभा, ये इतना बड़ा हाथी तू महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे. काय म्हणतात, ये इतना बड़ा हाथी तुम महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे. शंभूराजे उत्तर देतात, अरे ये तो जानवर है, इस पर बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. ऐका, शंभूराजे म्हणतात, ये जानवर है, इस पर बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहिब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे लाओगे. आता वाजवा. हे संस्कार आहेत महाराज, आणि हे दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही. ते वडिलांनी, ते आई वडिलांनी आता करणं गरजेचं आहे. मग शंभूराजांनी दुसरीकडे बघितलं का हो, संघर्ष घरातच संघर्ष होता, दिवस रात्र संघर्ष होता. हा संघर्ष कोणी पाहिला, माझ्या शंभूराजांनी बघितला. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांच्या पोटी, हा वाघाच्या पोटी हा छावा जन्माला आला, कारण घरात संघर्ष बघितला. म्हणून आज आपल्या तरुण वर्गाला संघर्ष काय, त्यांना बाहेर पाठवा, संधी द्या. पण आपलं झालंय कसं, आपलं लेकरू काहीतरी वेगळं करायला गेलं की बाप त्याला म्हणतो, अरे लेका अंथरूण पाहून पाय पसर की जरा. काय म्हणता, अंथरूण पाहून पाय पसर. मग ते लेकरू हातपाय आखडून आखडून दमून जाते, पण पाय काय पसरत नाही. अरे आपल्या लेकराला सांगा, तुला काय हातपाय पसरायचे ते पसर, अंथरुणाचं काय करायचं ते हे बाप बघीन. जेव्हा तुम्ही त्याला संधी द्याल, जेव्हा त्याच्यातला गुण ओळखाल ना, तेव्हा ते लेकरू उंच भरारी घेणार आहे. विठ्ठल बघा, बोलण्यासारखं खूप आहे, आपली वेळ संपत आली. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की इतका सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. इथं सुंदर सुंदर मला महाराजांनी सांगितलं की इथं सांगण्यासारखं महत्त्वाचं काय असेल तर सगळ्यात तरुण वर्गानं ही सगळ्या कीर्तनकारांची जबाबदारी घेतलेली आहे. फक्त खाण्यापिण्याचीच नाही तर सगळ्याचीच जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. म्हणून बघा काय असतं, शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली काहे को खोये नूर. बघा, जर आपला मुलगा एकतर भक्त असावा, एकतर शूर असावा, नाहीतर दानशूर असावा, नाहीतर त्या आईनं लेकराला जन्म नाही दिला तरी चालतो. मग काही म्हणतील, अहो आम्हाला नाही यजमानपद स्वीकारता येत, आमची तेवढी परिस्थिती नाही, आम्हाला नाही यजमानपद स्वीकारता येत, आम्ही काय करू, इथं अन्नदानाचं काम करू. काही म्हणतील, अहो महाराज आम्हाला अन्नदानही नाही देता येत, आम्ही काय करू, इथं टाळ घेऊन उभा राहू, आम्हाला नाही टाळ वाजवता येत. काही म्हणतील, आम्ही इथं पावलं तरी खेळू. बरं, नाही आम्हाला पावलं खेळता येत, आम्ही काय करू, इथली चटया वगैरे टाकण्याचं काम करू. अहो महाराज आम्हाला नाही हो चटया टाकता येत, आम्ही वाढीचं काम करू.
एकदा तरुण वर्गासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. 15 मिनिटात सगळी पंगत वाढायचं काम कोण करतात? तरुण वर्ग करतं महाराज. काही म्हणतील नाही आम्हाला नाही वाढायचं काम येत, आम्ही काय करू, आम्ही इथलं सगळं जेवण झाल्यानंतर झाडून काढू. काही म्हणतील आम्हाला नाही झाडता येत, आम्ही कीर्तनाला आलेल्या लोकांच्या गाड्यांची हवा सोडू. पण काहीतरी करू, आम्ही काहीतरी त्याचा भाग असू. म्हणून आपण इथल्या कशा ना कशाचा तरी भाग असला पाहिजे. म्हणून बघा फार सुंदर सांगतात, एका जंगलाला आग लागलेली असते, एका जंगलाला आग लागलेली असते आणि त्या जंगलाची आग विझवण्यासाठी चिमणी त्याच्या छोट्याशा चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. हत्ती, वाघ, सिंह सगळे त्या चिमणीला हसतात की अगं चिमणे, इतक्या छोट्याशा चोचीनं तुझ्या त्या जंगलाची आग विझणार आहे का? तुझी चोच केवढी, त्यात पाणी तरी किती मावेल. ती चिमणी म्हणते की मलाही माहिती आहे की माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण भविष्यात जेव्हा केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. म्हणून आपलं नाव कधीही सप्ताह करणाऱ्यात असावं, सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही. म्हणून जेवढं जमेल तेवढं या सत्कार्याला देत चला, जेवढं जमेल एवढं त्याचा भाग होत चला, कारण इथं आल्यानंतरच इथला आनंद उपभोगता येणार आहे. कितीही तुम्ही मोबाईलवर बघितलं, कितीही हा सोहळा यूट्यूबवर आता सध्या हा चालू आहे आपला गजर भक्तीचा, या यूट्यूब चॅनलवर आपल्याला हे कीर्तन बघता येईल. पण मला सांगा, आपल्याला जे जे काही या मोबाईलवर बघतील ते कुठंतरी म्हणतील की नाही किती सुंदर चालू होतं, पण मला त्याचा भाग होता आलं नाही. म्हणून आपल्याला या कार्यक्रमाचा, या सप्त्याचा, या आनंदाचा भाग होता आलं पाहिजे, हे महत्त्वाचे. म्हणून बघा फार सुंदर नियोजन आयोजन आहे. सुंदर अशी बघा आपल्या सगळ्यांना राजहंस माहिती आहे. राजहंसाचं चालणं अतिशय सुंदर असतं, बरोबर. उत्कृष्ट असा राजहंस चालतो, सुंदर चालतो. मग मला सांगा, माऊली म्हणतात राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, आणि के काय कोणी चालावीची ना. हा राजहंस एवढा सुंदर चालतोय, मग बाकीच्या पक्ष्यांना काही चालायचंच नाही का? बरं जाऊ द्या, राजहंस जाऊ द्या, गरुड माहिती आहे, गरुड गरुड त्याच्या पंखानं आकाशात उंच भरारी घेतो. मग काय बाकीच्या पाखरांना काही उडायचंच नाही का? बाकीच्या चिमण्यांना काही उडायचं नाही, तसा हा छोट्याशा चिमणीचा एक उडण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल माझ्या कीर्तनासाठी ज्यांनी ज्यांनी सुंदर सुंदर अशी गायनाची साथ केली ते सगळेच खूप खूप नामांकित असे गायक आहेत. मला सगळ्यांचा खरंच परिचय नाही, परंतु सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली. दोन्हीही मृदुंगाचार्य असतील, हार्मोनियम वादक असतील, सिस्टीमवाले दादा असतील, त्याचबरोबर सगळ्या माता माऊल्या, चोपदार, सगळे ज्यांची कथा चालू आहे त्या आपल्या वर्षाताई, सगळ्यांच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी बोलिलो तैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कोळ, करा क्षमा काही नका धरू कोप, तुम्ही संत माय बाप दिनावरी. म्हणून जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवार्यांचा आदरणीय हरिभक्तीपरायण शहाजी महाराज गदादे, हरिभक्तीपरायण गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून जे काही ऐकण्याचा प्रयत्न केला ते तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.